भगवंतानी अर्जुनाला ब्रह्मानंद सांगितला. त्या श्लोकात पण न द्वैतम भासते नापिनिता यत् सुखम स ब्रह्मानंद आहे ते भगवान अर्जुनम प्रती. मागे श्लोक झाले. त्याला कोणता आनंद म्हणतात? न द्वैतम भासते. द्वैत त्याचा प्रत्यय येत नाही. मला त्याला झोप म्हणा की न द्वैतम नापी निद्रा. निद्रा म्हणता येत नाही का. न द्वैतम भासते नापी निद्रा यत्याच यत सुखम. जे सुख आपल्याला सब्रह्मानंद. हे कोण सांगते झाले? भगवान श्रीकृष्ण. कोणाला? धृतराष्ट्राला. मग कोणाला सांगतात? धृतराष्ट्र त्याचा अधिकारी आहे का? तो अनधिकारी आहे का? मग तो एकाएकी प्राप्त होत असतो का साधना करावी लागतात? नाही का. कोणती गोष्ट त्याला 12व्या अध्यायामध्ये नाही का एकाएकी भक्ती होत असते की त्याला अभ्यास सांगितला. अभ्यासाचे निबळे एक. विना साधनाशिवाय साध्य प्राप्त होऊ शकत. मध्ये साधनं कोणची? भगवद्गीतेमधली 6व्या अध्यायातली साधनं या ठिकाणी काय केलेली आहे? शनै शनै रूपरमे द्यादवी आत्मसंस्थान मनकृत्वान प्रशांत मनसम येनम योगिनम सुखनिंदम मुपैति शांत रजसम. यतो यतो निश्चलती मन चंचलमस्थिरम ततो ततो नियम्येत आत्मन्येव. येतो येतो चंचल असणारं मन त्याला काय करायचं? बहिर्मुख मनाला काय करायचं? अंतर्मुख करायचं. आणि येतो येतो नियम जसं जसं नियमाच्या वेळेस त्याप्रमाणे मये वसम तसं तसं ते ईश्वराकडे काय होत असते? जात असते. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सुद्धा एकाएकी स्थिती प्राप्त होते का अभ्यास सांगितला. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र विषकी आहारी पडे समुद्र. मग नाही का एकदम वाचल्यावर ओळी पाठवत असते का तिला घोकावी लागते. त्याप्रमाणे प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमिद्धम नुपैति शांत रजसम मुखम. प्रशांत मनसम योगिनम सुखमोत्तम. अशा या शांतमय याच्यामध्ये कोणत्या सुखाचा लाभ होत असतो आपल्याला? योगिनम सुखम उत्तमम. सर्वामध्ये उत्तम सुख उपाधीच्या द्वारा आलेलं जे सुख असतं ते नाही का. जरी दिसायला सुख असलं तरी ते दुःख नसून तो रूपांतर कशात होते? विषेंद्रिय संयोगात येतात आणि परिणामे तत्सुखम. ते दुःखाला कारणीभूत असते. आणि उत्तम सुख असं आहे सुखाला कारणीभूत असतं. उपैती शांत रजसम ब्रह्म. पण हे केव्हा उपैती शांत रज? जेवढे जे काही रजोगुणाचे विकार असते त्या सर्व विकारांना काढून असणारं असे जे उत्तमातलं उत्तम सुख जीवाला काय होत असते? प्राप्त होत असते. शांत रजसम म्हणजे हे रजोगुणाने होणारे जे काही विकार असतात ते विकार शांत होणे त्याला म्हणतात शांत रजसम. जसं जसं आणखी वृत्ती आणखी अंतर्मुख होईल त्याप्रमाणे तसा तसा योग सिद्धीला जात असतो. 6व्या अध्यायातले जे हे यत्र प्रमते चित्तम निरुद्धम योग सेवा. योग या साधनेच्या द्वारा आपले चित्र कुठे रमते? ज्ञानदेवा घरात नाही. ज्ञानदेवा रम्य रम्यले समाधान हरीचे चंद्र तिथे ते खरं रममान होत असते. आपलं जे चित्त असतं ते विषयामध्ये रममान होत असतं. आणि संतांचं किंवा तत्ववेत्ताचं चित्त हे कुठे रमवतात? न ते सुरमते बुधा. तिथे शहाण्या माणसाचं चित्त. यत्र परमते चित्तम निरुद्धम योग सेवया. योगाच्या सेवेच्या द्वारा यत्र चैव आत्मनात्मानं पश्यन्नात्मनि दृश्यते. यत्र चैव आत्मनात्मानं नाही का. ज्या ठिकाणी आणखी अनात्मात्मानं पश्यन. अनात्मानंद म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. पश्चन म्हणजे पाहणारा. आत्मनी दृष्टीते कोणत्या आनंदामध्ये तो
आनंदित होत असतो. आत्मनी आत्मा किम स्वरूप आहे आत्मा, नाही का? वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. सुख जर कुठे असेल तर आत्मा आज काय आहे? सुख नाही कुठे आली या संसारी. सुख पाहिजे का तुम्हाला? सुखरूप पैसे तुझे कोणी सांगा, सर्व सुखाचे आगर बापरक महादेव. पश्चन्न आत्मध्ये दुसरी. पश्चन म्हणजे पाहणारा, आत्मस्वरूपामध्ये काय होतं? रममान होतं. हे सुख कसं आहे त्याचं वर्णन असलं. सुखम आत्यंतिकम यद्दत् वृद्धिग्राह्यम यत्र एव न चैवायम च. सुखम आत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अद्वितीयम. या सुखाची बरोबरी कोणतं सुख करू शकतं? त्याला अद्वितीय म्हणतात. कोणतं? ज्याच्या पलीकडे आता सुखाची मर्यादा काय झाली? संपली, नाही का? जितकी गोडी साखरेमध्ये, आता पलीकडे कोणत्याच पदार्थामध्ये एवढी गोडी प्राप्त होऊ शकत. त्याला अतिंद्रिय असं म्हणा. मग त्याला सुखम आत्यंतिकम परम त्याला पलीकडचं सुख आमच्या पलीकडील आत्यंतिकम सुखम म्हणजे असं इंद्रियाच्या द्वारा प्राप्त होणार नाही आहे. मग त्या सुखामध्ये काय आहे, नाही का? इंद्रियाच्या द्वारा होणारं सुख आहे का? आणि विद्येच्या द्वारा जसा जशा वयात पाठवते तसं तसं दुःख होत असते का सुख होत असते, त्याला विद्या सुख म्हणतात. त्याच्यामध्ये रममानणारी तत्ववेत्ते असतात, नाही का? आणि पंचविषयामध्ये रममानणारी तुम्ही आम्ही, आणि शेवटी त्याचा घात होत असतो. इथे खरोखरच कुठतरी ते दृश्य पदार्थ आहे असं मग किडा काय करतो? तो घेण्याकरता जातो, आणि गेला की तिथेच काय होतं? मरतो. शब्द स्पर्श रूप रस आणि विषेंद्रिय संयोगात यत्तदग्रे, पण परिणामे आणि तुमचा रजोगुणी तमोगुणी सुप्त काही अपरिमित संज्ञाम प्रकृती विद्ये. नाही तमोगुण सुखाचं वर्णन नाही आठवत. सत्वगुणी सुख, रजोगुणी सुख, अपरिमित संज्ञाम. यत्तदग्रे नाही, रजोगुणी सुख आहे. नाही, सत्वगुणी सुख. यत्तदग्रे विषमेव सत्वगुणी सुख आहे. पण परिणामे अमृत यदग्रेच्या हात आठवड यदग्रेच्या अनुबंधेच्या सुखम मोहन निद्रालस्य प्रमाद तत्ताम पाण्याच्या यदग्रेच्या अनुबंधेचा आठवलं की तुम्ही काही मदत करू लागत नाही. मग यदग्रेच्या अनुबंधेच्या सुखम मोहन प्रमादालस्य निद्रालय तत्ताम समुदाय ते तमोगुणी सुख आहे. म्हणजे उत्तम सुख त्याला पाहिजे. यथाच चलती तत्वतः त्याच्यामध्ये मन हे शांत होत असते. सगळे गीतेतल्या 6व्या अध्यायामधले सगळे श्लोक इथं विद्यारण्याने काय केले आहे. हे सुख कसं आहे? यल्लब्धवाच्या परम लाभम मन्यते यस्मिन स्थितो न दुःखेन. यल्लब्धवाच्या परम लाभ, आता याच्या पलीकडे जसं सुख नाही. मन्यते अधिकम तथा संभ्रम, नाही का? साखरेमध्ये जे गोडी आहे आता गोडीची मर्यादा काय झाली? संपली. म्हणून यल्लब्धवाच्या परम लाभम, जे प्राप्त झाले असताना खरा लाभ प्राप्त होत असतो. मन्यते अधिकम तथा, आता दुसरा लाभ त्याहून भिन्न असा नाही. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विशारते, जे सुख प्राप्त झाल्यानंतर गुरुणापि म्हणजे गुरुशब्द, किती मोठी मोठी दुःख जरी प्राप्त झाली तरी त्या दुःखाने तो आकळल्या जात नाही. व्याख्यान सुंदर 6व्या अध्याय मेरूपासून थोडे
देह दुःखाचे डोंगरे दाटी जो परिवारे मेरूपासून थोडे. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यात मोठा पर्वत कोणता आहे? सगळ्यामध्ये मोठे दुःख असून तरीसुद्धा तो दुःखाच्या अभावातून सुटलेला होता. हे सुख प्राप्त होईल. तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग संनिधम स्वनिश्चयन युक्तो योगो निर्विण्ण चेतसा. तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग संनिधम. दुःखाचा कोणत्याही प्रकारे संबंध त्याच्या ठिकाणी नसतो. असल्या प्रकारचं जे सुख आहे स्वनिश्चयन युक्तव्य आहे. योग निर्विण्ण चे निश्चयाने माणसाने ते सुख प्राप्त करून घेतल्याशिवाय राहू नये. योग निर्विण्ण चेतसा. ज्या चित्तामध्ये आणखी ते सुख प्राप्त होत असते ते चित्तही सुद्धा योगाने युक्त असावं लागतं. तो का म्हणे चित्त करा आणि सुख दुःख वगैरे सगळे कशावर असेल तर चित्तावर अवलंबून आहे. पदार्थ सुख नाही. विचारसागरामध्ये दृष्टांतित आहे किंवा आणखी ठिकाणी आहे. कशावर अवलंबून आहे? ते चित्तावर अवलंबून आहे. एका माणसाच्या घरी आपलं काय पाटील म्हणा किंवा काय म्हणा पंचपक्वान्नाचा भेद जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये वाढलेले. तिकडून वार्ता आली मुलाला काय झालं, ॲक्सिडेंट झाला. आता ताटातला आणि पदार्थ सुख देतात का सुख देत नाही? आता चित्त काय झालं? चंचल झालं. मग सुखदुःख कोणावर अवलंबून आहे? सुखदुःख. पण चित्ताची सहाय्यता असेल तर एखादा निवडणुकीमध्ये असलेला मनुष्य आहे आणि तो निवडणुकीमध्ये पडला, त्याला पेढा खायला द्यायला चित्ताची स्थिरता आहे. कशाची मदत सांगायचं? चित्ताची. म्हणून दुःखेनं आपलं विचारलं ते ज्याचं चित्त याच्यामध्ये रमलेलं आहे. तम विद्या दुःख संयोग सनिश्चयानं युक्त या योग निर्विण्ण चेतसा. निश्चयाने योग केल्याशिवाय योगाचं काय? योगच चित्तवृत्ती. कर्माचं काय असते? त्याचा मलदोष घालवण्याचं काम कोण करत असते? कर्म करत असते. योगाची नाही का? नाही, चित्तस्य शुद्ध हे कर्म. पहिलं सूत्र आहे पहा मीमांसा दर्शनावर. चित्तस्य शुद्ध आहे. कर्म कशा करता सांगितलं होतं? चित्ताच्या शुद्धी. पण ते चंचल आहे की काय आहे? जरी पाणी चांगलं आहे पण हालत असेल तर मग त्याचा उपयोग होऊ शकतो. पाणी कसं झालं पाहिजे? मग स्थिर असलेल्या ह्याच्यामध्ये. कारण चित्ताचा स्वभावच आहे चंचलही मन कृष्ण तसं आम्ही ग्रह अन्य वायू. योग निर्विण्ण चेतसा. निश्चयाने ते केल्याशिवाय युंजन्नेवं सदात्मानं योगी सुखेन ब्रह्म संस्पर्शम. युंजन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषः. सदात्मानं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताला लावणारा विगत कल्मषः. जेवढे काही कल्मष म्हणजे पापरूपी वासना असतील. कल्मष म्हणजे पाप. पापरूपी वासना. विगता म्हणजे सगळ्या काय होतात? विगता म्हणजे नाही, गता म्हणजे जाणे. सर्वच्या सर्व दोषाने युक्त असलेल्या वासना काय होतात त्या. सुखेन ब्रह्मसंस्पर्शम सुखमक्षय. सुखेन ब्रह्मसंस्पर्श. आणि ते वृत्त चित्त जे असतं ते ब्रह्मसंस्पर्श म्हणजे ब्रह्मस्वरूपाला काय करते? जोपर्यंत अंतःकरणापर्यंत नाना प्रकारच्या वासना असेल तोपर्यंत चित्त ब्रह्मस्वरूपाला स्पर्श करू शकत. मग सुखेन ब्रह्मस्पर्श. अगोदर त्याच्यातल्या वासना काय व्हाव्या लागतात? त्याचं साधन कोणतं आहे तर युंजन्नेवं सदात्मानं. योग हा त्याच्याकरता काय सांगितलेलं आहे? साधन सांगितलेलं आहे. मग कोणतं सुख प्राप्त होत असते? ब्रह्मसुखाच्या पलीकडे दुसरं सुख नाही. सुखाची मर्यादा म्हणजे कोण? आता त्याच्या पलीकडे संपलं.
एखादा पदार्थ असला म्हणला कमी गोड झाला, कमी गोड झाला, साखरेचाच पदार्थ केला, कशाचा, आणि म्हणायला लागला कमी गोड झाला, आता काय, आता गोडी करण्याची मर्यादा काय झाली, संपे. सुखेन ब्रह्मसंस्पर्शम नात्यंतम सुखम अश्नुते. आता ज्याच्या सुखाच्या पलीकडे दुसरं सुख राहिलेलं, सुखाची पराकाष्ठा असलेलं असं जे सर्वामध्ये मोठं सुख, त्या सुखाला तो काय होतो, अश्नुते म्हणजे प्राप्त होतं. त्याच्याकरता त्याने काय केलं पाहिजे, निश्चय केला पाहिजे. त्याच्याकरता एक श्लोक आहे, उत्सेक उद्धैर्यद्वत् सुख एकाग्रेण बिंदुना मनसा निग्रहात भवेद खेदता. उत्सेक उददे यद्वत् कृषेण बिंदुना. उत्सेक म्हणजे याला खाली करणं. एक गोष्ट म्हणून सांगतात, कोणीतरी सरोवर म्हणा किंवा तलाव म्हणा, त्याच्या शेजारी कोणी खार राहत होती बघा, धरता किडा असतो ना पक्षी, खा त्याच्यावर ते चट्टे दिसतात, खारचं म्हणतात. आणि त्यांनी अंडे दिली होती, काय दिली होती, आणि ते धरण काय झालं, भरलं पाहतात, तलाव भरला होता. मग 10 अंडे कुठं गेली, मग ते आले, ते म्हणायला लागले समुद्राचा घेतलं. म्हणलं आम्हाला काय कर, आमचे अंडे तू काय कर, आणून दे, नाही तुला कोरडं करून टाकू, काय करावं. आता एवढा पाणी किती, त्याची शक्ती एवढी, आणि तू ऐकत नाही का, म्हणलं तुला कोरडं करून टाकतो होता. मग ती कार काय करायची, जाऊन त्या पाण्यामध्ये शेपट बुडवायची, काय बुडवायची, आणून वाळवंटात काय करायची, अशी असं कार्यक्रम झाला. मग तिकडून नारद महर्षी चाललं तेव्हा. मग तिला विचारलं, म्हणलं काय करून राहिले, म्हणलं समुद्राला कोरडा करते. मग त्याला आश्चर्य वाटलं, म्हणलं काय कोरडा करण्याचं का, म्हणलं माझी अंडी घेतली आणि तू देत नाही, त्याचा उन्मत्तपणा काय करतो. आता शक्य आहे का, पण त्याचा निश्चय होता, काय होता, कोरडा केल्याशिवाय. मग गरुडाची भेट पडली, कोणाची, मग गरुडाला नारदाने हकीकत सांगितली. म्हटलं असे तुमच्या जात बाईला मदत केली पाहिजे. आणि मग गरुडाला बघा, आणि गरुडाला पाहिल्याबरोबर समुद्राची अंडी काय केली, ती कथा इथं सांगितली. उत्सेक म्हणजे काय करणे, रिकामं करणे. उददे म्हणजे समुद्राला, मी धरणच सांगितलं होतं समुद्राचं. उददे म्हणजे समुद्र. उत्सेक उददे कुशाग्रेण एक आहे, फक्त तोंडामध्ये काय होता, एक गवताचं बीज होतं, ते बुडवायचं आणि काय करायचं, एक बिंदूला मनसो निग्रह तद्वत. पण मनाचा निग्रह आहे, मी समुद्राला खाली गेल्याशिवाय राहणार नाही. भवेद अपयकेदा, निराश होण्याचं काही नाही. निश्चयाचे बळ तुकामध्ये, जर निश्चय केला तर पदरामध्ये पडल्याशिवाय, मला अगोदर काय असावं लागतं, निश्चय असावा लागतो. नाही तर ज्ञानेश्वरी पाठ करायची म्हणून 2 दिवस पाठ करतो, 3ऱ्या दिवशी जेवायला निश्चय असावा. मनसो निग्रह तद्वत भवेद अपयकेदा. पण निराश न होता कोणताही आणि करण्याच्या वेळेला अपरिखेदता म्हणजे काय मानू नये, दुःख मानू नये. असं कथा त्याच्या तुमच्या ह्याच्यामध्ये 85मध्ये दिलेली आहे, वाचून दाखवा. एका टिटवीने समुद्राच्या काठी आपली अंडी घातली व ती चारा आणण्याकरता कोठे निघून गेली. इतक्यात समुद्रास भरती येऊन ती अंडी वाहून गेली. टिटवी जो परत येऊन पाहते तो आपली अंडी नाहीशी झाली आहेत व समुद्रा वाचून दुसऱ्या कोणाचे हे काम नव्हे असे तिला समजले. अपत्य प्रेम मोठे कठीण आहे. वस्तुतः तो जरी एक लहानसा पक्षीच होता तरी त्यास ते अपत्य नासाचे दुःख सहन झाले नाही.
त्या टिटवीने समुद्राचा सूड घेण्याचे मनात आणले व ती आपल्या बारीकशा चोचीने समुद्रातून एक एक थेंब उचलून बाहेर फेकू लागली. किती? एक एक थेंब. समुद्र केवढा? बर. तिचा हा एक सारखा चाललेला क्रम पाहून आकाश मार्गाने जात असलेल्या नारदास मोठे आश्चर्य वाटले व तिच्या जवळ येऊन त्यांनी तू हे काय करीत आहेस असे विचारले. तेव्हा त्या दुःखी टिटवीने आपली सर्व हकीकत त्यास कळवली. तिचे वर्तमान ऐकून नारदास आश्चर्य वाटले व एवढा थोरला समुद्र तुझ्याने कसा शुष्क करवेल असेही तिला विचारले. पण ती म्हणाली, काही झाली तरी मी या मत्त झालेल्या समुद्रास आटवून सोडल्या वाचून राहणार नाही. हा तिचा दृढ निश्चय पाहून नारद गरुडाकडे गेले व त्यास त्यांनी हा सर्व वृत्तांत कळविला. जात अभिमान बहुतेक सर्वांमध्येच असतो. समुद्राचे हे उन्मत्तपणाचे कृत्य गरुडासही सहन झाले नाही. तो त्या टिटवीच्या साह्यास आला. गरुड येतात समुद्राचे पाणी हा म्हणता आटू लागले. त्यामुळे जलचर प्राण्यांस फार दुःख झाले. हा सर्व प्रकार पाहून समुद्रासही मोठी भीती वाटली व तो गरुडास शरण आला. पुढे गरुडाच्या सांगण्यावरून समुद्राने टिटवीची अंडी परत दिली. सारांश, दृढ निश्चयामुळे टिटवी सारख्या प्राण्यासही सिद्धी मिळते. असो या गोष्टीकडे लक्ष देऊन श्री गौडपादाचार्यांनी प्रस्तुत कारिका मांडुक्यावरील कारिकेंत लिहिले आहे. सारांश, दर्भाच्या अग्रावर जेवढे पाणी राहते तेवढाला थेंब बाहेर टाकूनही जसे समुद्राचे शोषण करण्याचे टिटवीने मनात आणले होते त्याप्रमाणे निश्चयाने व न कंटाळता जर अभ्यास केला तर मनाचाही निग्रह होणे शक्य आहे. कोणता 9 आहे? आता मनाचा निग्रह होणार आहे. मनाचा निग्रह कधी करायचा? उद्या. इथे चांगली कीर्तनात सांगण्यासारखी, प्रवचनामध्ये सांगण्यासारखी.